अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे. आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत. आजचा तिसरा दिवस आहे सर, आणि आता अध्यक्षांची निवड केली जाईल. राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. यानंतर राज्यपालांचं अभिभाषण देखील आहे. एकंदरीतच हा घटनाक्रम कसा असणार आहे, आजचा दिवस कसा असेल? नाही, मुळामध्ये ज्या सदस्यांची शपथ राहिली आहे त्यांची शपथ आता 11 नंतर पूर्ण होईल. त्याच्यानंतर अध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत, एकमताने निवडून आलेले आहेत, आणि त्यामुळे अध्यक्षांच्या निवडीचा जो कार्यक्रम असतो त्या संदर्भातली भाषणं आणि अध्यक्षांना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मिळून त्या पदावर त्या ठिकाणी स्थानपन्न करतील. आणि मग 4 वाजता महामहिम राज्यपालांचं भाषण दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या समोर सेंट्रल हॉलमध्ये होईल. आणि मग सभागृह परत वेगवेगळी चालू होतील. विधानसभेमध्ये काही बिलं आहेत, ती बिलं मंजूर केली जातील किंवा लेड केली जातील, आणि मग शोक प्रस्ताव आहे. असा एकंदरीत दिवसभराचा आज भरगतचा कार्यक्रम आहे. नक्कीच. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती सध्या वाद चिघळतो. शिवसैनिकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि एक महापरिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, महाअधिवेशन. या अधिवेशनाला पोलिसांनी परवानगी नकारली तरी देखील ते अधिवेशन घेतलं जात आहे. आणि आता आपण पाहतो की जाळपोळ होते, गाड्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. एकंदरीतच परिस्थिती चिघळते आणि महाराष्ट्र मराठी बोलणाऱ्या व्यक्तींवर त्या ठिकाणी अन्याय होतो असं वाटतंय. नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे, फक्त पत्ता चुकला आहे. तुम्ही हा उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे. ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते गेले 2.5, 3, 4, 5 वर्ष बसलेत, त्या काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकात. त्यांनी मराठी भाषिकांच्या कार्यक्रमावर बंदी घातली, ते उद्धव ठाकरे जाब का विचारत नाही आहेत? ते मुग गिळून का गप्प बसलेत? जसं हिंदुत्वाकरता गप्प बसले कारण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या मोहापायी, तसं आता मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहेत कर्नाटकात. आणि कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, तेव्हा उद्धव ठाकरे गप्प काय आहेत हा आमचा त्यांना प्रश्न आहे. पण सचिन नाईरना पण हा प्रश्न विचारला. सचिन नाईर म्हणतात की महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जायला पाहिजे, आम्ही सोबत जाऊ. अरे, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे ना. ज्या काँग्रेसमध्ये सचिन नाईर होते आणि ज्या काँग्रेसच्या बरोबर त्यांची महाविकास आघाडी आहे, त्यामुळे मरकजवाडीला जाण्यापेक्षा तिकडे जा म्हणावं आणि काँग्रेसच्या तिथल्या पोलिसांना आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना समजावा. नक्कीच मरकजवाडीकडे जायला नेत्यांकडे वेळ आहे, पण बेळगावला जायला वेळ नाही असं थेट म्हणायचं तुम्हाला? 100%. आणि बेळगावला जायची त्यांच्या अंगात क्षमता पण नाही आहे. ते घाबरत आहेत, कारण मग सोनिया मॅडम उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतनं बाहेर काढतील. नक्कीच. म्हणजे हा प्रश्न काँग्रेसच मिटवू शकतं, बेळगावचा जो प्रश्न आहे असं म्हणावं. राज्य कोणाचं आहे कर्नाटकात? आणि मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की तिथे मराठी जन आपली परिषद भरवत आहेत. त्या संदर्भामध्ये तिथल्या काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे. प्रकाश महाजनांनी टीका केली. मनसेचे नेते आहेत, ते म्हणत आहेत की हिंदुत्व सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. या विधानाकडे नेमकं कसं पाहता? हिंदुत्व सोडलं, मराठी बाणा पण सोडला. आता का नाही उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आंदोलन करतायत? आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वही सोडलं, मराठी बाणाही सोडलेला आहे. उद्धव ठाकरेंनी सगळं अंगावरचं, कमरेचं वरचं आणि कमरेच्या खालचं हे सगळं सोडलेलं आहे. अशा प्रकारची उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. मंत्रीपद विस्तार होणार, तुमच्या पण नावाची चर्चा आहे. यामध्ये किती तयारी आहे तुमची? काल रात्री वर्षावर सुद्धा खलबतं झाली आणि 13 मंत्रीपदं शिवसेनेच्या वाटेला जातील अशी सुद्धा चर्चा आहे. गृह खातं शिवसेनेला मिळणार नाही अशी पण चर्चा आहे, त्याऐवजात महसूल मिळेल. नेमकं काय सुरू आहे? हे बघा, मुख्यमंत्री आणि महायुतीचे दोन्ही नेते हे कोणाला मंत्री करायचं, कोणाला कुठली खाती द्यायची या संदर्भातला निर्णय करत असतात. आणि त्याच्यामुळे या बाबतीतली कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि या संदर्भात कुठलंही भाष्य मी करू. तुमच्या पण नावाची चर्चा आहे, तुमची किती तयारी आहे? तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील, पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारीचं आम्ही पालन करू. बाबतचा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. तुम्ही वरिष्ठ नेते आहात भाजपचे. ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे की जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते चुकीचं आहे, मतं आमची गेली कुठे असा प्रश्न विचारला जातोय. नाना पटोलेही प्रश्न विचारतायत, इतर नेते जे महत्त्वाचे आहेत ते सुद्धा प्रश्न विचारतायत. कसं पाहता याकडे? हे बघा, विरोधक हताश झालेले आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायची गरज आहे. मरकजवाडीतल्या लोकांनी सांगितलं आम्ही भाजपला मतदान केलं म्हणून. काल तिकडे कोण होतं? गावातली कोणी लोकं नव्हती, बाहेरची लोकं होती. आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधक हताश, निष्प्रभ हे झालेले आहेत. त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीची गरज आहे.
एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.